नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आमच्या YouTube चॅनलवर आणि खूप आनंदाची आणि महत्त्वाची न्यूज मी आणलेली आहे. पहा, मागच्या 7-8 दिवसापासून अधिवेशन सुरू आहे आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्ती हा चिंतेमध्ये आहे, की बच्चूभाऊ कडू आम्हाला विसरले तर नाही. ते दिव्यांगांचे एकही प्रश्न मांडत नाहीये. परंतु मंडळी तो दिवस आला आणि आनंदाची बातमी ही आहे, की बच्चूभाऊ कडूंनी काही मागण्या ठेवलेल्या आहेत सभागृहासमोर. ज्या मागण्या दिव्यांगांच्या पेन्शन वाढीविषयी आहे, त्याचप्रमाणे एसी बसमध्ये आरक्षणाविषयी आहे, त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या कर्जमाफी संबंधी आहे आणि दिव्यांगाच्या हक्कासंबंधी त्यांची मागणी केलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, कारण आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. ही मागणी त्यांनी ठेवली आहे आणि सरकार ही मागणी नक्कीच पूर्ण करणार. पहा, आपण 6,000 म्हणत होतो, परंतु सध्या 4,000 रुपयाची मागणी त्यांनी केलेली आहे. कारण देशाच्या पुष्कळ राज्यांमध्ये अडीच नाही परंतु 4,000 रुपये दिव्यांगांना मिळतात. मंडळी आता पहा, बच्चूभाऊ कडूंनी काय मागितलं सभागृहासमोर तुमच्यासाठी. 1,000 कोटीची पुरवणी मागणी आपण आता सभागृहासमोर ठेवतोय, पण याच्यात दिव्यांग दिसत नाही. प्रतापजी, दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं, आणि बाकी राज्यामध्ये 4,000वर दिव्यांगांना मानधन भेटतं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी आपल्या सरकारनं अधिक पुढाकार घेणं फार गरजेचं वाटतं. कारण तुम्हाला आम्हाला माहीत आहे ते कसं जगतंय. तुम्हाला किमान 2 पाय आहे, आपण श्रीमंत लोक आहोत, किमान आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे. 2 कान आहे, हात आहे, पाय आहे. पण ज्याला हे काहीच नाही, त्याच्यासाठी आमच्या भूमिका काय? खरं तर पृष्ठ क्रमांक 49, बाब क्रमांक 30 या सगळ्या याच्यावर थोडं परिवहन मंत्री आहे. तुम्ही AC बस आहे तिथं तुम्ही त्याला आरक्षणच देत नाही. त्या तुमच्या खटारड्या गाडीत देतं आरक्षण त्या दिव्यांगाला. प्रतापरावजी, तुमच्याकडून अपेक्षा है, आपने झट करके निर्णय लेना जरूरी है. ते मागं घेतो. धन्यवाद धन्यवाद. मागे घ्या माझी. पण आता हे ज्या तातडीनं उठून तुमचं तुम्ही लक्ष सांगितलं, वेधण्यासाठी बोलले ते. तसंच तुम्ही आम्ही आरक्षण देऊ असं सांगितलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. आणि बच्चूभाऊ. पणन APMC मध्ये सुद्धा बाजार समितीमध्ये 5% निधी खर्च होत नाही. राहुलजी, तुम्ही तो निर्देश दिले पाहिजे. 5% त्याचा वाटा आहे. 2016चा कायदा आहे आणि त्याची कर्जमाफी जशी शेतकऱ्यांची झाली तशी त्या दिव्यांगांची पण कर्जमाफी होणं गरजेचं आहे. दुसरं पशुसंवर्धनचा विषय आहे. जे मेंढपाळ आता गावागावात आम्ही पाहतोय महाराष्ट्रभर आहे, ज्या मेंढपाळांनी शिवराज्यासाठी खरं तर मोठी भूमिका घेतली होती, त्या मेंढपाळ बांधवांचे हे 3 महिने फार कठीण आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट त्याला कुठल्याही चाऱ्याची संधी नाही आहे. तर वनमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला ती जागा दिली पाहिजे, कुठेतरी चराईसाठी हे 3-4 दिवस ठेवले पाहिजे. दुसरं, माझ्या मतदारसंघातला विषय आहे जलसंपदाचा आणि पुनर्वसनचा जो आहे, त्यामध्ये राजुरा जो गाव आहे. मंडळी, तर तुम्ही पाहिलात की बच्चूभाऊ कडूंनी सभागृहामध्ये काय मागितलं. रुपये 4,000 रुपये महिना पेन्शन प्रत्येक दिव्यांगांना मिळालंच पाहिजे. त्याचप्रमाणे एसीच्या ST बसमध्ये तुम्हाला माहित आहे, हिरव्या रंगाची बस आता निघाली आहे नवीन. त्या बसमध्ये दिव्यांगांना फेटाळलं जातं. दिव्यांग प्रयत्न करतात त्या बसमध्ये चढण्याचा, परंतु म्हटलं जातं की तुम्ही दिव्यांगांना त्या बसमध्ये परवानगीच नाही आहे. तर हा कसा एक आपण म्हणू शकतो अस्पृश्यवादासारखाच आहे. असं नाही झालं पाहिजे. आणि ही मागणी दिव्यांगांसाठी केलेली आहे बच्चूभाऊ कडूंनी, की एसी बस मध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण झालं पाहिजे. त्याचप्रमाणे दिव्यांगांना कर्जमाफीची सोय झालीच पाहिजे. कारण पहा, शेतकऱ्यांना कर्जमाफी असते, हेच ठीक आहे, पण ते झालं पाहिजे. परंतु दिव्यांगांना पण कर्जमाफी पाहिजे. दिव्यांगाची कर्जमाफीची गोष्ट कोणीच नाही काढत आहे. तर बच्चूभाऊ कडूंनी फटकारलं सभागृहामध्ये, की हे काय आहे? देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये म्हणू शकतो आपण 4,000 रुपये महिना पेन्शन झाली. महाराष्ट्रात का बरं नाही? दिव्यांगांना कर्जमाफी का बरं नाही? देशाच्या कित्येक राज्यामध्ये कर्जमाफी झालेली आहे आणि दिव्यांगांची कित्येक हक्काची त्यांनी मागणी केलेली आहे. मंडळी, तर तुम्हा सगळ्यांना हा सहभाग दिला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये. त्यांनी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांनी मागणी केलेली आहे
कारण मागच्या दिवसात तुम्ही पाहिलं ₹6,000 पेन्शन त्यांनी मागणी केली. परंतु सध्या ₹4,000 महिना पेन्शनची मागणी करत आहेत आणि ती होणार आहे असं वाटत आहे. आनंदाची बातमी येत आहे आपल्याला. असं विश्वास ठेवा, कारण विश्वासातच सगळं काही आहे मंडळी. हां, एस-टी बसमध्ये आरक्षण मिळणारच आहे. त्याचप्रमाणे ₹4,000 महिना पेन्शन मिळणारच आहे, हा विश्वास आहे. त्यांनी सभागृहात म्हटलं, तर सरकारला करावंच लागते. कारण आधी ते सरकारच्या विरुद्ध होते, परंतु आता सरकारमध्ये शामील आहेत. सरकारला ₹4,000 ची मागणी त्यांनी केली, तर आता होईलच विश्वास आहे असा आणि होणारच मंडळी. कारण 2,500 1,500त काहीच होत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. महागाईचा जमाना आहे आणि समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना इलेक्ट्रिसिटी बिल भरता येत नाही. तांदूळ, धान्य घ्यायला पैसे नसतात. पुष्कळ गोष्टीसाठी, औषधांसाठी पैसे नसतात. कारण ₹2,500 काहीच नाही होत मंडळी. तर तुम्ही पण सहभाग द्या. ₹4,000 तरी कमीत कमी आता झालं पाहिजे. किमान ठीक आहे, ₹6,000 ची मागणी आपण समोर करूच. पण ₹4,000 सध्या तरी झालं पाहिजे. मी म्हटलं होतं तुम्हाला, की काहीतरी पेन्शन वाढ झालीच पाहिजे. म्हणजे काहीतरी जर पेन्शन वाढ झाली, तर आपण म्हणू शकतो, की ठीक आहे, की एवढं तरी ₹6,000 नाही मिळाली, पण आता ₹4,000 महिना तरी मिळणारच. ही आनंदाची बातमी येत आहे. बच्चूभाऊ कडूंनी जेव्हा म्हटलं त्या सभागृहामध्ये एक होकार दर्शवला गेला. तुम्ही पाहून घ्याल तुम्ही हा न्यूज चांगल्या प्रकारे. मंडळी, जे श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचप्रमाणे इंदिरा गांधी पेन्शन आणि विधवा पेन्शन यांची पण पेन्शन कमीत कमी आता 3,000 तरी झाली पाहिजे. म्हणजे आता यांची दिव्यांगांची 4,000 तर यांची 3,000 तरी झालीच पाहिजे. मंडळी, तुम्हाला जर स्टेटस पाहायचे आहे, तर स्टेटससाठी मोबाईलची गरज पडेल, म्हणून मोबाईलची लिंक मी टाकत आहे. Realme P4 5G. Realme P4 5G खूप छान मोबाईल आहे. कॅमेरा, सॉफ्टवेअर वगैरे खूप खूप छान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लाईफ सर्टिफिकेट तसेच त्याचप्रमाणे स्टेटस पाहू शकता आपल्या पेन्शनचं. त्यासाठी खूप आवश्यक आहे मोबाईल. मोबाईल कमीत कमी घरात एका तरी कडे पाहिजे. त्यासाठी मोबाईलची लिंक मी दिलेली आहे, Realme P4 5G. आणि त्याचप्रमाणे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी फाईलची पण लिंक मी दिलेली आहे. तुम्ही घेऊन घ्यायचं जर वाटलं तर. नवीन असाल, सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा आणि शेअर करा. मंडळी, तुमची मागणी लवकरात लवकर पूर्ण होत आहे. आणि ₹4,000 महिना पेन्शन झालंच समजून जा, माझा विश्वास आहे. मंडळी, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. ओके, थँक यू. बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.